भावानो, तुम्हाला मी असे 5 जॅपनीज पिक्चर सांगणार आहे ज्याच्यामध्ये जबरदस्त ॲक्शन आहे, थ्रिलर आहे, ड्रामा आहे आणि जे संपल्यानंतर पण तुमच्या मनामध्ये राहतील। याच्यामध्ये नंबर 5 चा पिक्चर आहे 13 असासिन्स। आता हा 2010 चा पिक्चर आहे। हा एक सामुराई सिनेमा आहे। शिनजाई नावाचा एक सामुराई एका क्रूर आणि भ्रष्ट लॉर्ड नरित्सुग याला ठार मारण्याची एक गुप्त मोहीम हाती घेतो। तो 12 जणांचा गट तयार करतो आणि मग एका गावात 13 जण 200 शत्रूविरुद्ध कसे लढतात हे आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळतं। हा सिनेमा एकदम खूप तीव्र आहे। विशेषतः याच्यामधली शेवटची 45 मिनिटाची जी लढाई आहे ना, ती जबरदस्त, ती एकदम रोमांचक आहे। याचं IMDb रेटिंग आहे 7.5। हा तुम्हाला यूट्यूबवर फ्रीमध्ये बघायला मिळेल। नंबर 4 वरचा पिक्चर आहे मॉन्स्टर। 2023 मध्ये आला होता। हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे। यात मानाटो नावाचा मुलगा विचित्र वागायला लागतो आणि त्याच्या आईला कळतं की त्याचा शिक्षक त्याला त्रास देतोय, पण जसजशी कथा पुढे जाते तसतसं सत्य बदलतं आणि ही कथा 3 दृष्टिकोनातून सांगितलेली आहे, आई, शिक्षक आणि मुलगा। हा सिनेमा खूप खोल आणि विचार करायला लावणारा आहे। तुम्हाला जबरदस्त आवडेल, एकदा नक्की बघा। याचा IMDb रेटिंग आहे 7.8 आणि हा तुम्हाला प्राईम व्हिडिओवर बघायला मिळेल। नंबर 3 वरचा पिक्चर आहे गॉडझिला -1। हा 2023 साली आला होता। हा सिनेमा दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जपानमध्ये घडतो, जिथं सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे। कोईची नावाचा एक कामिकाझी पायलट एका रात्री गॉडझिलाच्या हल्ल्यातून वाचतो, पण त्याला अपराधी पण जाणवतं। जेव्हा गॉडझिला परत येतो तेव्हा तो पुन्हा लढतो गॉडझिलाशी। हा सिनेमा एक मॉन्स्टर पिक्चर आहे। यामध्ये युद्ध आणि भावनांचा जबरदस्त ड्रामा आपल्याला बघायला मिळतो। याचा IMDb रेटिंग आहे 7.7 आणि हा तुम्हाला नेटफ्लिक्सवर बघायला मिळेल। नंबर 2 वर आहे रुरोनी केशिन्स। हा 2012 चा पिक्चर आहे। हिमुरी केशिन्स हा एक माजी असासिन आहे, जो आता शांततेत जगतो आणि कधीच कोणाला मारणार नाही असं शपथ घेतो। पण जेव्हा त्याच्या नावावर खून व्हायला चालू होतात तेव्हा तो पुन्हा लढायला चालू करतो। हा सिनेमा पाप, प्रायश्चित आणि सन्मान याबद्दल आपल्याला जबरदस्त एक शिकवण देऊन जातो। याचे काही सिक्वल्स आलेले आहेत। याचा IMDb रेटिंग आहे 7.4 आणि हा तुम्हाला नेटफ्लिक्सवर बघायला मिळेल। आणि नंबर 1 चा पिक्चर आहे कन्फेशन्स। हा 2010 साली आला होता। युको मोरुगाची ही एक शिक्षिका आहे जिने तिच्या 4 वर्षाच्या मुलीचा खून झाल्याचं सांगितलं। ती सांगते की खुनी तिच्या वर्गातच आहे, पण विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया विचित्र आहे। काहींना हसू येतं, काहींना काहीच फरक पडत नाही। हा सिनेमा एक सायकोलॉजिकल क्रूरता आणि बदल्याची कहाणी आहे। याचा IMDb रेटिंग आहे 7.7 आणि हा तुम्हाला तुमच्या इंटरनेटवर कुठंतरी जबरदस्त मायाजालचा वापर करूनच बघायला लागणार आहे। हे सिनेमा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा।